लाईट खायची. लाडूला एकदा बाहेरचे फ्रेंच फ्राईज खाऊ घातले आणि तिला ते इतके जास्त आवडले की आता ती आठवड्यातून एकदा तरी फ्रेंच फ्राईज मागतेच. बाहेरचे फ्रेंच फ्राईज खूप जास्त ऑइली असतात आणि लाडू अजून इतकी लहान आहेत आणि तिला ते सारखे सारखे देणे मला काही पटत नाही. म्हणूनच आज मी बनवत आहे फ्रेंच फ्राईज, ते पण एकदम वेगळ्या पद्धतीने. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मी फ्रेंच फ्राईज बनवते म्हटल्यावर लाडू इतकी जास्त एक्साइटेड झाली की मम्मा मला ते बघायचे. मग काय तिला किचन ओट्यावर बसवले आणि एक बटाट्याचे साल काढून दाखवले. बाकी सर्व बटाट्याचे साल तिनेच काढले. जेव्हा लाडू तिच्या छोट्या छोट्या हाताने मला मदत करते, मी काही बनवत असेल तर ते किचन मध्ये पाहत बसते. हे पाहून मला पण माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. मी पण माझ्या आईच्या पाठीमागे अशीच किचन मध्ये असायची. फ्रेंच फ्राईज बनवते. कोणाला आवडतात फ्रेंच फ्राईज? मला करायची. नाही, मी करते. हे लागेल तुझ्या हाताला. मी करते ना. हे नको. नाही नको, हे नको. पाहिजे ना. काय आहे हे? बटाटा. बटाटा. मी करते. कर. थँक्यू. लागेल आता. बस बस. मामाच्या हाताला पकड. हाताला पकड. येस, व्हेरी नाईस. थँक्यू. लास्ट वन आता. शेवट. तर मी इथे छोटे छोटे 3 बटाटे बॉईल करून घेतले आहेत आणि खिसणीने स्मॅश करून घेतले. तुम्ही स्मॅशरचा वापर करून सुद्धा स्मॅश करू शकता. एका बाउलमध्ये हा स्मॅश केलेला बटाटा घेतला आणि त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. तर मी आता इथे मसाले ऍड करत आहे. मसाल्यांची क्वांटिटी मी थोडीच घेतली आहे कारण मुलांना जास्त तिखट आवडत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांची क्वांटिटी वाढवू शकता. सर्वात आधी इथे मी चिली फ्लेक्स घेतले, नंतर ओरिगॅनो टाकले, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओनियन पावडर, अर्धा चमचा गार्लिक पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि खूप सारी कोथिंबीर. मला कोथिंबीर खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी नेहमी जास्तच टाकत असते. आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पटकन काम उरकून घ्यायचं म्हटले की नेहमी माझ्यासोबत असे काही ना काही होत असते. मिक्स करायला गेले आणि बाउल छोटा पडायला लागला, त्याच्यामध्ये मला मिक्स करता येईना. मग काय सगळे मिश्रण मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतले आणि मस्त असे मळून घेतले. आता हे मळलेले पीठ एका पायपिंग बॅगमध्ये टाकून मस्त असे फ्राईज पाडून घ्यायचे. पण माझ्याकडे पायपिंग बॅग नव्हती म्हणून मी इथे साधी आपली प्लास्टिकची बॅग घेतली. पण माझा हा जुगाड काही कामाला आला नाही. हा पण पूर्ण फेल झाला कारण मी कट करताना जास्त मोठ्या साईजमध्ये कट केले आणि याचे काही चांगले फ्राईज आले नाही. मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटले हातानेच आपण फ्राईज बनवू. हाताने पण करायला गेले पण एकसारखे होत नव्हते, वेगवेगळ्या शेपमध्ये बनत होते. मग म्हटलं ठीक आहे, तो पण प्लॅन कॅन्सल केला. नंतर माझ्याकडे एक तेलाची पिशवी होती, त्याच्यामध्ये हे पीठ टाकले आणि थोडेसे कट करून त्याच्यापासून मग फ्राईज करायचा प्रयत्न केला. पण येस, फायनली तो प्लॅन सक्सेसफुल झाला आणि इथे मस्त असे फ्राईज तयार झालेत. आता हे तयार झालेले फ्राईज 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि पटकन बनवायचे असेल तर फ्रीझरमध्ये 5 मिनिटं ठेवून द्यायचे. जसे की मी आता फ्रीझरमध्ये 5 मिनिटासाठी ठेवले आहे. तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर फ्रीझरमधले फ्राईज तेलात टाकायचे. पण इथे एक काळजी घ्यायची की फ्राईज टाकल्या टाकल्या चमच्याने लगेच ते हलवायचे नाहीत कारण ते चमच्याला चिकटतात. मीडियम टू हाय फ्लेमवर हे फ्राईज तळून घ्यायचे जेणेकरून खूप छान क्रिस्पी होतात. मी आता इथे राहिलेले सगळे फ्राईज तळून घेतले. तुम्ही पाहू शकता किती छान असे फ्राईज तयार झाले आहेत. हे दिसायला जेवढे छान आहेत तेवढेच खायला पण टेस्टी लागतात. तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. लाडूला फ्राईज खायला दिल्यावर तिची रिॲक्शन पहा. वाव. येस. फ्राईज पाहूनच लाडूला खूप जास्त आनंद झाला होता. कसं आहे लाडू? कसे झाले? यम्मी. आवडले तुला? आवडलं. खा मग. खा. आणि 2-3
हाय लाडू. हे मम्मा. उद्या टिफिनला देऊ तुला फ्रेंच फ्राईज. हा. टीचर काय म्हणतील? काय म्हणतील टीचर? असं लागणार. रागवणार? हे हेल्दी फ्रेंच फ्राईज आहेत. हेल्दी प्लेस नाही. लाडू कोणते फ्रेंच फ्राईज खाते? हेल्दी. हेल्दी. आवडले तुला? आवडलं. आवडले. तू हे डोक्याला काय घातले? मी इथे खाल्ले. हा, काय आहे पण ते? कोणाचं आहे? माझं. तुझं आहे. बर. तू काय खाते आता? फ्रेंच खाते. फ्रेंच फ्राईज खाते. आणि झोपणार कधी तू? कधी झोपणार? दुपारी. दुपारी. आता तर रात्र आहे. रात्री झोपणार? बघ झोपेचे टाइम झालाय. किती वाजले बघ? आज खूप उशीर झालाय तुला. खा पटकन. लाडूला तर हे फ्राईज खूप आवडले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय कर सगळ्यांना. बाय कर. बाय. आणि तू काय म्हणते? सबस्क्राईब टू Subscribe to आवर चॅनल. our channel. बाय. Bye.